बरोबर बोलल्यावर कशाला मारतील ते? कशाला मारतील बरोबर बोलल्यावर? खोटं बोलतो? कशाला मारतील तुला बरोबर बोलल्यावर? थांब तुला दाखवतेच आता येईन. खोटं बोलतो मेला. स्वतः 5 म्हणून त्यांच्यावर आळ घालतो. अरे अरे किती रे करतात तुझ्यासाठी. आणि किती करतो आम्ही. आणि असा का सुडकऱ्यासारखा छळतो. काय मागच्या जन्मी पाप केलं म्हणून आमच्या नशिबी आलाय पूर्वी जन्मीचा सूड. अरे अरे आपल्याच पालनकर्त्याबद्दल चुगली म्हटले असतील रे ते. बेत्रिक 5 लगेच येऊन सांगतोस. अरे म्हटलं असतास घटकाभर बेत्रिक 5 केलं असतस थोडं त्यांच्या मनासारखं. काही बिघडलं असतं का? मी तुला कधी मारत नाही की कधी हात लावत नाही म्हणून का रे. पान नंबर 23 वर म्हटल्याप्रमाणे कधी शारीरिक शिक्षा करत नाही की कधी अंगाला बोट लावत नाही. पण आज तर असं वाटतंय ना चांगला टिंबून काढावा. पण नाही करणार मी तसं. नाही मी याला शारीरिक शिक्षा करणार की मारणार. नाही म्हणजे नाही. मग माझा सत्यानाश होऊ दे ना. होऊ दे ना. पण तुला शास्त्र शुद्धच वाढवीन मी. तुझ्याऐवजी आता स्वतःला शिक्षा करून घेते मी. मग होईल ना तुझं समाधान. होईल ना समाधान. माझं चुकत. मी वाईट, मी दुष्ट, मी क्रूर. मी नवीन ड्रेस आणते ना. मी वाढदिवस साजरा करते. अभ्यास घेऊन विद्वान बनवते. बरोबर आहे ना. थांब आता तुझ्या मला मारूनच टाकते. मग बघते ना. मग बघते कोण तुला जीव घालत आणि कोण वळण लावत ते. घे 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 कळलं ना आता. कळलं ना. नको ना. नको ना. कळलं ना आता. कसे आपल्यामुळे लोक उगीच दुःखी होतात ते. कळलं ना. आता कसं शहाण्यासारखं चूक कबूल करावी. बरं जा त्या कोपऱ्यात. चुकलं ना तुझं. जा त्या कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून उभा राहा बाळा. जा बाबा भोगून टाक शिक्षा. शिक्षा करणं टाळतेच बरं. जीव तुटतो.
त्रास होतो. पण करते मी. कर्तव्य ना ते माझं. आणि कर्तव्य माणसानं केलंच पाहिजे बघा. पान भावना, कर्तव्य भावना मुलं मोठ्यांच्या वागण्यातूनच शिकतात. आता वाटत असेल हो, पण मोठा झाला की कळेल त्याचं त्यालाच. त्या रामराज्य सिनेमात नाही का हो, राम भरताला सांगत असतो, राम म्हणतो, भरता भावनेपेक्षा कर्तव्य अधिक श्रेष्ठ आहे. किती चांगला उपदेश आहे हा. माझे तर डोळेच भरून आले बाई ऐकताना. वाटलं होतं एकदा याला दाखवावा हा सिनेमा, पण म्हंटल आधी मी पाहीन, मगच ठरवीन याला पाहण्यासारखं आहे की नाही ते. पण याला रामराज्य बघायचा होता का? याला बघायचा होता रंगीला. आहे की नाही हद्द ह्या एवढ्याशा वयात? आता मला सांग, हा सिनेमा बालवयात बघण्यासारखा तरी आहे का? मोठ्यांनीच बघू नये असा येतो. किती घाणेरडं येत्यात. ते नटनट्यांनी हातात हात घेऊन चालणं काय, आणि ते गालावर टिचकीशी. म्हणून म्हंटल आधी मी पाहीन रामराज्य, मगच तू पहा. म्हटलं चांगला देवाचा आहे तर त्यातही काय बाई, त्यातल्या त्या दास्या, अंगावर पदर नाही की काही नाही, साधा टॉवेल नाही, नुसत्या चोळ्या. मी त्यातला तो राजा, खाली नुसतं धोतर, वर उघडा बंब. मी त्या दास्या त्याच्या अंगाला उठणं बिटणं शी, चार सुट्ट्या. या सिनेमावाल्यांना ना चांगला फाशीच दिलं पाहिजे. नाहीतर काय हे असलं सगळं बघून मुलं बिघडणार नाहीत तर काय? बिघडणार नाहीत तर हे सांगितलं मी ह्यांना. मला म्हणले बघून येऊ तो रंगीला की हट्टाने याला ठेवलं घरीच, बाहेरून कुलूप लावलं. बाई ग, काय तो रंगीला. मी तर अर्धा सिनेमा डोळे घट्ट मिटून बसले होते. तसलं काही आलं की माझे डोळे मिटलेच समजा. पण मला माहिती होत आता घरी गेलं की हे रंगीला करणार. मी जरा स्पष्टच सांगितलं, म्हंटल दूर राहा, रंगीला डोक्यातून उतरला की मग माझ्याशी बोला. नाही तर काय खरं सांगू का भगिनींनो, कुठं बोलू नाही, पण ह्यांना की नाही पाढे अजिबात येत नाही.
आता मला सांगा, भेत्रिक भेत्रिक 5 कसे? 7 हो की नाही? म्हटलं सांगितलं असेल त्याला. चुकतात माणसं, पोटात नाही घालायचं. मी नाही यांच्या इतक्या चुका पोटात घालत. पतिव्रतेचा धर्मच आहे तो, रिलीजन.